नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण मेथी आणि कोथिंबीरीच्या छान खुसखुशीत अशा पुऱ्या बनवणार आहोत. आषाढ महिन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पुऱ्या, कापण्या असे वेगवेगळे तळणीचे पदार्थ बनवले जातात. काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीच्या पुऱ्या बनवल्या जातात. तर आज आपण थोडीशी वेगळी अशी कोथिंबीर आणि मेथीची पुरी बनवणार आहोत. तर मस्त अशी खुसखुशीत ही पुरी बनवून तयार होते. 8 ते 10 दिवस सहज टिकते आणि खायलासुद्धा खूप छान लागते. अजिबात वातड होत नाही किंवा खूप तेलकटसुद्धा होत नाही. मस्त अशी पहा किती खुसखुशीत अशी ही पुरी तयार झालेली आहे. तर चला ही मेथी आणि कोथिंबीरीची पुरी बनवायची कशी ते आज आपण बघूयात. मेथी कोथिंबीरीच्या पुऱ्या बनवण्यासाठी अर्धी वाटी मेथी घ्यायची आहे. मेथी बारीक आपल्याला चिरून घ्यायची आहे. कोथिंबीर घ्यायची आहे 1 वाटी भरून. 7 ते 8 हिरव्या मिरच्या घ्यायच्यात. 1 चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, खूप सारा लसूण घ्यायचा आहे. तर लसूण खूप सारा घेतलेला आहे. लसणामुळे छान अशी पुऱ्यांमध्ये चव येते. हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं. थोडंसं पाणी टाकून याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर पहा मी याला व्यवस्थित असं वाटून घेतलं आहे. आता एका ताटामध्ये आपल्याला 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. याच्यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ टाकायचं आहे. एकाच वाटीने सर्व माप आपल्याला करायचं आहे. 1 वाटी भरून हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आपल्याला टाकायचं आहे. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयात. 1 चमचा भरून मीठ मी याच्यामध्ये टाकत आहे. 1 पळी तेल चांगलं गरम करून घेतलं आहे आणि ते आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. याच्यामुळे पुरी छान खुसखुशीत होते. आपण भाजी बनवताना जी पळी वापरतो छोटी, त्या पळीने हे 1 पळी तेल आहे किंवा मग चमच्याने 2 चमचे. अर्धा चमचा हळद टाकायची आहे. आता हे सर्व आपल्याला चांगलं असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. संपूर्ण पिठामध्ये तेल चांगलं मिक्स व्हायला हवं. तेल छान मिक्स झालं की याच्यामध्ये चिरून घेतलेली मेथी, कोथिंबीर आणि तयार करून घेतलेलं वाटण आपण टाकूयात. आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर खूप घट्टसर असं पीठ आपल्याला याचं मळायचं आहे. पातळ तर अजिबात करायचं नाही. पातळ जर झालं तर पुऱ्या व्यवस्थित येत नाहीत. त्या खूप लूज पडतात किंवा तेलकटसुद्धा होतात. तर शक्य होईल तेवढं घट्टसर पीठ आपल्याला याचं मळून घ्यायचं आहे. तर पहा मी याला चांगलं घट्टसर असं मळून घेतलं आहे. पीठ मळून झालं की लगेच याच्या पुऱ्या बनवून घ्यायच्या. पीठ भिजत ठेवायचं नाही, नाहीतर ते खूप पातळ होतं. आता आपण पोळीसाठी जसा उंडा घेतो त्याच आकाराचा आपल्याला उंडा घ्यायचा आहे. पोळीपाटावर हा उंडा आता आपल्याला लाटून घ्यायचा आहे. चिमूटभर गव्हाचं किंवा ज्वारीचं पीठ आपल्याला याला लावायचं आहे. खूप जास्तसुद्धा लावायचं नाही, नाहीतर पुऱ्या लालसर होतील. आता याची आपण एक पोळी लाटून घेऊयात. सर्व बाजूने सारखी अशी आपल्याला याची पोळी बनवून घ्यायची आहे. एका भांड्याने आपण याच्या पुऱ्या पाडून घेणार आहोत. तर एका छोट्या साईजच्या वाटीने याच्या मी पुऱ्या बनवून घेत आहे. तुम्हाला जर हे वेळ खाऊ वाटत असेल तर छोटे छोटे गोळे बनवूनसुद्धा तुम्ही याच्या पुऱ्या लाटू शकता. तर आता मी याची एक पोळी बनवून घेतली आहे. चांगली पातळ अशी ही पोळी केली आहे, कारण मला कुरकुरीत अशा पुऱ्या करायच्यात. तुम्हाला जर मऊ पुऱ्या हव्या असतील तर थोडीशी जाडसर अशी पोळी लाटायची आणि जेवढ्या कुरकुरीत हव्या असतील तेवढी पातळ लाटायची. आता एका वाटीने याच्या पुऱ्या मी बनवून घेतल्यात. सर्व पुऱ्या आता ताटामध्ये आपण काढून घेऊयात. आता ह्या पुऱ्या आपण तळून घेऊ. कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे. तेल मीडियम टेम्परेचरवरतीच गरम करून घ्यायचं. खूप जास्त गरम नाही किंवा खूप थंडसुद्धा नाही. आणि पुरी आता आपण याच्यामध्ये टाकून तळून घेऊयात. एका वेळेस आपण 4 ते 5 पुऱ्या तळू शकतो. मीडियम गॅसवरती या पुऱ्या आपल्याला तळायच्या आहेत. मोठ्या गॅसवरती जर तळल्या तर त्या लवकर लूज पडतात. बारीक गॅसवरती जर तळल्या
तर थोड्याशा तेलकट होतात आणि पटकन तळल्यासुद्धा जात नाहीत. तर त्यासाठी मीडियम गॅसवरती पुऱ्या तळल्या म्हणजे वरतून छान क्रिस्पी होतात आणि आतून त्या तळल्या जातात. पुऱ्या तळताना आपल्याला झाऱ्याने त्याला असं पलटी करायचं आहे आणि दोन्ही कोण व्यवस्थित अशा तळून घ्यायच्यात. तर पहा मस्त असा याला आता कलर आलेला आहे. थोडासा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायच्यात. मी इथे पातळ पुऱ्या केलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या खूप जास्त टम्म फुगलेल्या नाहीत. तुम्हाला जर पुरी चांगली फुगलेली हवी असेल तर थोडीशी जाड लाटायची म्हणजे पुरी छान फुगते आणि या पद्धतीने थोडी पातळ लाटली तर कमी फुगते पण खायला खूप छान कुरकुरीत होते. तर पहा मस्त अशी आता थोडीशी लालसर रंगावरती हिला मी तळून घेतलेली आहे. छान कुरकुरीत अशी ही पुरी खायला लागते. 8 ते 10 दिवस सहज टिकते. तर पहा दिसायलाच किती कुरकुरीत दिसते आणि खायलासुद्धा खरोखर छान लागते. तर उरलेल्या सर्व पुऱ्या आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत. मस्त अशा या पुऱ्या तयार होतात. याच्यामध्ये मेथी वापरलेली असल्यामुळे चवीला तर अजून छान लागतात. नेहमीच्या पारंपरिक पद्धतीच्या पुऱ्या तर आपण करतोच, पण थोडीशी वेगळी पद्धत म्हणून ही पुरीसुद्धा तुम्ही नक्की करून बघा. खायला खूप छान लागते आणि आपल्या नेहमीच्या पुऱ्यांपेक्षा ही पुरी जास्त दिवस टिकते सुद्धा. तर पहा छान अशा या सर्व पुऱ्या आता मी बनवून घेतलेल्या आहेत. एक पुरी तुम्हाला मी मोडून दाखवते. तर पहा किती छान अशी ही पुरी आपली बनवून तयार झालेली आहे. याच्यामध्ये आपण जी मेथी टाकलेली आहे तर ती मेथी घेताना खूप जास्त मेथीच्या काड्या घ्यायच्या नाही. शक्य होईल तेवढी फक्त पानेच घ्यायचे आहेत. मेथीसुद्धा आपल्याला जास्त कडू नको आहे. बरेच वेळेस जी निबर मेथी असते ती थोडीशी कडसर लागते. तर कवळी कवळी मेथी आपल्याला या पुऱ्यांसाठी वापरायची आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या सोप्या रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय.